कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली, याचा मी निषेध करतोय असं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवारजी यांनी स्पष्ट केले। तसेच राज्याच्या राजकारणाबाबतही शरदजी मोठे वक्तव्य केले आहेत। आपण माढ्यातून निवडणूक लढणार नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शरद पवार स्वतः पुणे किंवा माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता। अशातच आता स्वतः शरद पवारांनी या चर्चांना पूर्णविराम देत मी यापुढे कधीच निवडणूक लढवणार नाही असं स्पष्ट केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार म्हणतात की ईडी सीबीआय या एजन्सीचा गैरवापर सध्या सुरू आहे। आपण फ्रीज करणं यातून देशाचा मोठ्या पक्षांचा प्रचार थांबवण्याचा प्रयत्न होतोय। झारखंडचे मुख्यमंत्र्यांनाही अटक केली, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं जातंय, कारवाई केली जातीये। देशात कोणत्याही पक्षात अशी कारवाई झाली नव्हती। राज्याच्या प्रमुखांना अटक करणं चुकीचं आहे, हे धोरण चुकीचं आहे, हे लाजिरवाणं सरकार आहे। सत्तेचा गैरवापर करणं या सगळ्या गोष्टींचा मी निषेध करतोय। तसेच अरविंद केजरीवाल यांना मागे ताकदीनं उभं राहणार असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे। एका चांगल्या माणसाला तुम्ही तुरुंगात टाकता, लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम सुरू आहे। अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे। 100% निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली आहे। झारखंड झालं, दिल्ली झालं, अशाच पद्धतीनं कारवाई होते। उद्या देशभरात होईल असं शरद पवार यांनी म्हणलेलं आहे। चला तर मित्रांनो, शरद पवारांचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। अशाच महत्त्वपूर्ण न्यूज अपडेटसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।